सगळं हे अन्न, परब्रह्म, विश्व, जीवन, आयुष्य सगळे समोर आलेलं आहे. काय याला उपमा द्यावी ना? तुम्ही तर वाटही पाहिलं माझी. सुरू केलं काय? संपत आलंय. पाहुण्यांनी सुरू केलं माझ्या आधीच. बरोबर आहे, मी उपमा देत बसलो आणि यांनी खाऊन घेतलं. आता मी एक घास घेतो, आपण उरलेला गप्पा मारत. हा, हे जे मगाशी त्यांनी सांगितलं होतं की ज्वारीची भाकरी आहे, त्याच्यामध्ये जे आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा हे फार अप्रतिम आहे. एक नंबर आहे. क्या बात है यार, क्या बात है. वा, हे मूग स्प्राऊट पावभाजी खाऊन बघतो जरा. तुम्हाला हे सगळं करून पाहिजे घरी, हो की नाही? हो, तुला येतो का स्वयंपाक? त्याला येतो, मला येतो. यारची ना त्यामध्ये स्वयंपाक नाही. मला चहा चांगला येतो. चहा चांगला आहे तेवढंच. स्वयंपाक आहे तू सिनेमाच्या निमित्ताने शिकला? हा, आधीपासून येतो. क्या बात है. पावभाजी खाल्ली तुम्ही? क्या बात, अप्रतिम, अत्यंत सुंदर. नमस्कार. कसं वाटतं जेवण, कसं होतं? खरं सांगू, मी तर पावती देणारा फार नगण्य आहे. 11 वर्ष तुम्ही जी अत्यंत यशस्वी परंपरा चालवत आहात त्याचं प्रतीक म्हणजे सगळं अन्न आहे. तुम्हाला काय वाटतं सर? एकदम झिंगाट. झिंगाट, क्या बात. तुला कसं वाटतं? झिंगाट मस्त, एक नंबर ना. थँक्यू, धन्यवाद. आमच्या सिनेमामध्ये एक गाणं आहे, येड लागलं येड लागलं ग. तसं झालंय आमचं. या अन्नाचं आम्हाला येड लागलंय. खा, आनंदित आनंदित खाऊन ये करा. येस, धन्यवाद. आठवण करा आमची. 100% ठेवणार. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. वा, खरंच येड लागायसारखं आहे ना. एकदम सुंदर आहे सगळंच. मज्जा आलेली एकंदरीत. आपण सुरुवात करूयात खायला. हे मला आवडलं विशेष. भाकरीत काहीतरी इतकं गावठी आणि इंटरनॅशनल काहीतरी एकत्र केलं. बरोबर, फ्युजन केलेलं आहे. हां, सैराट सारखं आहे. हे जे पदार्थ आहेत ते सैराट सारखे आहेत. फ्युजन. ढेकर यायला सुरुवात झालेली आहे. काय आवडलं तुला तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त? मला हे सँडविच. अरे सँडविच नाही रे ते, भाकरीचं भाकरीने केलेलं सँडविच. बरोबर आहे, फ्युजन आहे. कारण भाकरी आपला हा फार मराठमोळा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ घालून एक फ्युजन केलं. बरं, आता आपण आलो आहोत जे हॉस्पिटल जवळच्या जे जिलेबी या फेमस गुलाबजाम आणि जिलेबी स्पॉटला. काय ना, कितीही पोटभर खाल्लं, चमचमीत खाल्लं तरी गोल खाल्ल्याशिवाय, म्हणजे गोड खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही. आता आपण जरा गोड खाऊयात, ताव मारूयात. चला, दुकानात तर मी आलेलो आहे. काळी जिलेबी आहे, काला जामून आहे आणि काहीतरी आता गरम गरम होत आहे. म्हणजे आधी काहीतरी खाऊन मग सुरुवात करूयात. चाचा कुछ खिला दीजिए ना. जलेबी खाएंगे? जलेबी खिलाइए ना. एक्स्ट्रा रबड़ी डालिए ना. अरे बाबा, रबड़ी घालून देत आहेत आपल्याला. आपका नाम क्या है चाचा? मोहम्मद इकबाल. मोहम्मद इकबाल. आप ही की दुकान है ना? जी जी. आधी कसं खाण्यापासून सुरुवात करूयात, मग खूप गप्पा हो रह्यात. गोड. ये नीचे पकड़ लो. ब्रह्मांड आठवलं मला, ब्रह्मांड. इकबाल साहब, कितनी सालों से आपकी दुकान यहाँ पे? यहाँ तो हमारे पिताजी के टाइम से 72 साल हो गए. 72 साल हो गए. 72 साल. 72 ईयर्स. तो अभी सब ये जो है, मतलब ये अभी देखते हो अभी? हाँ, पूरा इंतजाम होता है. अच्छा, आपके हाथ के नीचे कौन कौन काम करता है? हमारा भाई है, पूरा स्टाफ है हमारा. कौन कौन सी चीजें जो आपकी दुकान की बहुत फेमस है? ये जलेबी, गुलाब जामुन है, मालपुआ है, हाँ. हलवा पराठा है. पराठा. हलवा उसकी पराठा. ओर तो हम जाएंगे. ये जलेबी आप कब से बना रहे हैं? ये तो हो गया 72 साल हो गए. और कभी फॉरेन में भी जाता है ये सर? ये आता है, बहुत गिराक आता है. दुबई जाने का है, सऊदी जाने का, ऐसा आता है. म्हणजे फॉरेनवरनं पण गिराईक यांच्याकडे येतात. आता ही मावा जिलेबी, मावा गुलाबजाम, तो तर आपल्याला खायचा आहे. जरा गुलाबजाम देना एक प्लेट में. जसं काही काळी जिलेबी मी आता संपवतो, गुलाबजाम घेतो. तुम्ही आधी काळी जिलेबी घेतली, त्याच्यावर रबडी होती. आता काळा गुलाबजाम घेतला, त्याच्यावर रबडी आहे. हे जरा खाऊन झालं की आपण पुढच्या पदार्थांकडे वळूया. चला.
आबा बाबा 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 इतकं विलक्षण आहे ना की 2 दिवसात 50 किलो वजन वाढेल. म्हणजे अतिशयोक्ती करतोय पण तेवढंच चांगलं आहे हो. खरंच काय तुम्ही क्या बात आहे. काला जामून विथ रबडी मी आत्ता खाल्लेला आहे. अजून काय काय आपल्याकडे? मालपुआ है, हां मालपुआ खाएंगे? मालपुआ खिलाइए. सगळ्या पदार्थांवर रबडी आहे. म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात ना की म्हण इथे पुरेपूर लागू आहे. या या नाही या इथे मग खा. आता मी खाणार आहे. कशा शब्दात आणि काय पावती द्यावी ना मला मला सुचत नाहीये. खरंच सुचत नाहीये. दादा आपके पास आके मैंने काला जामुन खाया, काली जलेबी खाया और मालपुआ भी खाया. और क्या स्पेशलिटी आपकी? हलवा पराठा है अपना. क्या? हलवा पराठा, शीरा पराठा बोलते हैं. हलवा पराठा. दोनों मिला के. हलवा पराठा. खूप छान वाटलं. वेगवेगळे पदार्थ आहेत. काला जामुन, काळी जिलेबी, मालपुआ आणि हा कुठला क्या बोला आपने इसको? शीरा पराठा, हलवा पराठा. हलवा पराठा. असे वेगवेगळे पदार्थ आहेत. संपवतो, ताव मारतो. ये दही बड़ा हमारा. ये क्या है? दही बड़ा, दही मिक्स करके बनाते हैं. दही वड़ा. हाँ. तो दही किधर है? दही अंदर रहता है, मिक्स रहता है. दही अंदर है. हाँ, अंदर रहता है, मिक्स करके बनाते हैं. मिक्स करके बनाते चिचा ने मेरे को मामू बनाया. ते म्हणतात दही आतमध्ये. ऐसे कैसे हैं. बनाते हैं? वैसे इसका उसका आटा ऐसा है. उसका आटा ऐसा है. हाँ, इसमें रवा हवा सब पड़ता है. और चाचा क्या बोलते हो? आज कैसा लगा हम इधर आए? बहुत अच्छा लगा हमको. बहुत अच्छा, बड़ा खुशी लगा. खुशी लगा ना? हाँ, बहुत अच्छा लगा. वा वा. जे जे जिलेबी या दुकानावर तुम्ही अवश्य या. जे जे हॉस्पिटलच्या अगदी समोर आहे. मज्जा करा. जे जे जिलेबी हे जे पोटाचं तीर्थक्षेत्र आज जिथे आपण आज आलो होतो. वेगवेगळे पदार्थ खाल्ले. जे जे हॉस्पिटलच्या जवळ आहे. त्याचे जे मालक आहेत त्यांचे सख्खे भाऊ आणि त्यांचा मुलगा म्हणजे तुमचे हे काका आहेत ना ते आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. मला तुमचं नाव सांगा. फिरोज अहमद. फिरोज अहमद. तो ये आपके हाथ में भी परंपरा है. क्या सोचते हैं आप इसके बारे में? ये हमारी 3rd जनरेशन चल रहा है शॉप पर. हाँ. ये 3rd जनरेशन आ गया हमारा शॉप पर. अच्छा. तो ये आपके भतीजे हैं. हाँ भतीजे. इनसे बात करता हूँ जरा. तो ये जो आप खिलाते हो पूरी दुनिया को, आपने क्या सीखा इस व्यवहार से? इससे क्या सीखेंगे? खाओ और खाने दो और मस्त रहो. वा. थोडक्यात आपण जास्त की खा आणि खाऊ घाला. त्यांचं हे ब्रीद वाक्य आहे. आपण आज मला खूप छान वाटलं इथून. मजा आया. आजच्या भागामध्ये मी जे जे जिलेबी या ठिकाणी आलो आणि तुमच्यासमोर वेगवेगळे पदार्थ खाल्ले. सगळे गोड होते. एक कमी गोड होता. मला गंमत सांगू का? म्हणजे मी इथलं वर्णन करू शकत नाही. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आता आपण राजस्थानी थाळी करणार आहोत. रेडी हो आप? जी.